नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलं होतं रिगार्डिंग पोलार नेचर और आयोनिक नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड। कशाला म्हणायचं रे पोलार कोव्हॅलंट बॉन्ड? सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलं होतं, असा कोव्हॅलंट बॉन्ड ज्याच्यामध्ये चार्जेस असतात त्याला म्हणायचं पोलार। ओळखायचा कसा? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढा, तो 0.5 पेक्षा मोठा झाला पोलार म्हणून टाका। ठीक आहे। नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड जिथं चार्जेस नसतात, चार्जेस नसणारा कोव्हॅलंट बॉन्ड नॉन पोलार। ठीक आहे का? ओळखायचा कसा? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढा, तो 0.5 किंवा त्यापेक्षा कमी आला म्हणून टाका नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड। किती सिंपल होतं, ठीक आहे ना? त्यासाठी नॉलेज कशाचं असावं लागतं? पॉलिंग स्केलवरच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचं। ठीक आहे का? चला, तेच डिस्कशन राहिलं होतं आपलं, त्याला मी कंटिन्यू करतोय, पोलार नेचर किंवा आयोनिक नेचर। ठीक आहे, चला नोट करा, व्हेरी इम्पॉर्टंट नोट, व्हेरी इम्पॉर्टंट नोट। ठीक आहे। नंबर 1, पोलार नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड। पोलार नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, polar nature of covalent bond is directly proportional to delta En। delta En म्हणजे काय रे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स। याचा अर्थ काय? जेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मोठा असेल, बिगर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, मोर इज द पोलार नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड। जेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मोठा तेवढं पोलार नेचर देखील जास्त। लेट अस हॅव सम एक्झाम्पल्स। ठीक आहे का? एक्झाम्पल बघू आपण। बघा, कार्बन नायट्रोजन, कार्बन ऑक्सिजन, कार्बन फ्लोरीन, हे 3 बॉन्ड्स कन्सिडर करू आपण। चेक करू याच्यामध्ये लेस पोलार कोण असेल, मोर पोलार कोण असेल, एक्सेट्रा। ठीक आहे। बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढा, डेल्टा En किती येतो बघा इथं। नायट्रोजनची व्हॅल्यू किती रे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची? बिगर मायनस स्मॉलर, 3 - 2.5 किती येतं? 0.5। मान्य? इथं बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, ऑक्सिजनची व्हॅल्यू 3.5, कार्बनची 2.5, किती येतो डिफरन्स? 1। किती येतो? 1। इथला काढा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इक्वल टू फ्लोरीनची व्हॅल्यू 4, कार्बनची 2.5, किती येतं आन्सर? 1.5। पाहता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इथं 0.5 आहे, इथं 1 आहे, इथं 1.5 आहे। सो कॅन आय से लाईक दिस? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इन्क्रीजेस, तिकडे वाढत चालला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स। मी रिलेशन कसं सांगितलंय पोलार नेचरचं आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सचं? डायरेक्ट। सो सेम डायरेक्शन मध्ये पोलार नेचर इन्क्रीजेस, पोलार नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इन्क्रीजेस इन द सेम डायरेक्शन। म्हणजे अर्थ काय निघाला रे? काय अर्थ निघाला? अमंग these 3 bonds which is the most polar? This is most polar। कार्बन आणि फ्लोरीन मधला बॉन्ड हा मोस्ट पोलार असेल, कार्बन आणि नायट्रोजन मधला बॉन्ड हा लिस्ट पोलार असेल, लिस्ट पोलार। ठीक आहे का? हे तर नॉन पोलार मध्येच धरले ना आपण। ठीक आहे ना? 0.5 आलं ना? ठीक आहे। तर या तिघांमध्ये मोस्ट पोलार ओळखता आला मला, कोण असेल रे मोस्ट पोलार? कार्बन फ्लोरीन। असे क्वेश्चन्स असतात। ठीक आहे, तुम्हाला 4 बॉन्ड देतील, म्हणतील या चौघांपैकी मोस्ट पोलार कोण, लिस्ट पोलार कोण। काय करायचे तुला? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स फाइंड कर। जिथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स एकदम जास्त आला त्याला म्हणायचं तू मोस्ट पोलार,
आणि जिथं सगळ्यात कमी आला लिस्ट पोलार. ठीक आहे का? कारण रिलेशन कसं आहे? डायरेक्ट आहे. ठीक आहे. का डायरेक्ट आहे? असं का बरं? हे ऍक्सेप्ट का करायचं? तुम्ही सांगताय म्हणून ऍक्सेप्ट करायचं का? तसं नसतं, विचार करायचा असतो. ठीक आहे ना? बघा, सिंपल थिंग आहे. जेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मोठा असेल ना तेवढे ते चार्जेस इझिली तयार होतात. कार्बन आणि फ्लोरीनमध्ये, फ्लोरीन तर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे, माहिती आहे आपल्याला. फ्लोरीन कोणाबरोबरही अटॅच होऊ द्या, फ्लोरीनवरच निगेटिव्ह चार्ज येणार आहे, कारण तो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. डेल निगेटिव्ह चार्ज ऑलवेज कशावर असेल? फ्लोरीनवर असणार आहे, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ते जेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मोठा ना तेवढे डेल मायनस आणि डेल प्लस पार्शियल चार्जेस, जे मी म्हणलं होतं ना काल, पार्शियल चार्जेस इझिली तयार होतात. पार्शियल चार्जेस इथं एकदम इझिली तयार होतात, म्हणजे हे लवकर पोलार बनतंय. ठीक आहे का? मोस्ट पोलार. ओके, आलं का लक्षात? तुम्ही हे रिलेशन लक्षात ठेवा MCQ साठी. नोट करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. ठीक आहे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट, मी म्हणलं आताच की कार्बन फ्लोरीनचा बॉन्ड हा कार्बन ऑक्सिजन किंवा कार्बन नायट्रोजन पेक्षा मोर पोलार असतो. पण नेमका किती न मोर, नेमका किती न लेस, म्हणजे काही मला मॅथमॅटिकल अप्रोच त्याला ठेवता येऊ शकतो का? मला काही कॅल्क्युलेशन करता येतील का की जेणेकरून मला सांगता येईल हा एवढा पर्सेंट आहे, हा एवढा पर्सेंट आहे, हा एवढ्या पर्सेंट नाही याच्यापेक्षा जास्त पोलार आहे, हा एवढ्या पर्सेंट नाही याच्यापेक्षा कमी पोलार आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. म्हणजे मॅथमॅटिकल अप्रोच मी त्याला लावू शकतो का? तर नक्कीच लावू शकतो आपण. ठीक आहे ना? पोलार नेचर कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. ठीक आहे. बघा, पोलार नेचर और आयोनिक नेचर, पोलार नेचर और आयोनिक नेचर ऑफ covalent bond can be calculated. Calculation करता येऊ शकतं. Can be calculated using following two equations. दोन इक्वेशन्स आहेत, ज्या इक्वेशनचा यूज करून आपण पोलार नेचर किंवा आयोनिक नेचर फाइंड करू शकतो. सायंटिस्टच्या नावावरचा आहे. ठीक आहे. सायंटिस्टच्या नावावरून आपल्याला ते पोलार नेचर किंवा आयोनिक नेचर फाइंड करता येऊ शकतात. ठीक आहे. बघा कसं. नंबर 1, त्यामध्ये नंबर 1 सायंटिस्टचं नेम आहे. ठीक आहे. पॉलिंग इक्वेशन. ठीक आहे. बघा काय आहे पॉलिंग आणि इक्वेशन काय आहे. पॉलिंगचं इक्वेशन काय आहे? 18, मी सिम्बॉल लिहितो अगोदर, नंतर बोलतो त्याच्याबद्दल. ठीक आहे ना? लाईक दिस इज पॉलिंग इक्वेशन. ओके. त्याच्यातल्या क्वांटिटीज वगैरे पाहूत आपण. मला दुसरं पण लिहू द्या लगेच. हॅन्नी स्मिथ रिलेशन किंवा हॅन्नी स्मिथ इक्वेशन म्हणलं तरी चालतं. हॅन्नी स्मिथ इक्वेशनच म्हणतो. हॅन्नी स्मिथ इक्वेशन. हॅन्नी त्यांनी नाही, हॅन्नी सायंटिस्टचं नाव आहे. हॅन्नी आणि स्मिथ या दोघांनी तयार केलेलं इक्वेशन. 16, हे सिम्बॉल बघू काय आहे, लिहितो अगोदर. प्लस स्क्वेअर. तर आपल्याकडे दोन चॉईस आहेत. पोलार नेचर जर काढायचं झालं, ठीक आहे ना, पोलार नेचर जर काढायचं झालं, पण मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे, इथून मिळणारं जे आन्सर असेल ना ते पर्सेंटेज मध्ये असतं. पर्सेंटेज ऑफ पोलार नेचर और आयोनिक नेचर, पर्सेंटेज मध्ये आन्सर मिळतं. पर्सेंटेज. ठीक आहे ना? इथं लिहितोय मी. आन्सर विल बी इन पर्सेंटेज. इथून काढलेलं आन्सर हे कशातलं असेल? पर्सेंटेज मधलं असेल, म्हणजे टक्केवारी मधलं असणार आहे. टक्केवारी मधलं पर्सेंटेज. ठीक आहे. आता हे सिम्बॉल काय आहेत?
हे काय आहे सांगा बरं. हे ग्रीक लेटर आहे. दिस इज ग्रीक लेटर ज्याचं प्रोनाउन्सिएशन, याचं प्रोनाउन्सिएशन केलं जातं रे चाय. चाय, चहा नाही, चाय, CHI. काही जण त्याला ची पण म्हणतात, काही जण खाय पण म्हणतात. ठीक आहे ना. CHI, दिस इज द स्पेलिंग. काय म्हणायचं ते म्हणा. ठीक आहे. हे यक्स नाही, याला यक्स म्हणायचं नाही किंवा लॅम्बडा पण म्हणायचं नाही. बघ रे, लॅम्बडा एवढाच असतो. हे पुढे एक्स्ट्रा आहे ना, इथं हे एक्स्ट्रा आहे पुढे, याला लॅम्बडा पण म्हणायचं नाही. काय आहे? चाय. दिस इज द सिम्बॉल फॉर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचं सिम्बॉल असतं चाय. ठीक आहे ना. मग मला सांगा चाय ए आणि चाय बी काय असेल? चाय ए चा अर्थ काय असेल रे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ए. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ए. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ए. ए नावाचा ॲटम आहे, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे चाय ए. चाय बी. चाय बी, इट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी. बी ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट जे कालच्या क्लासमध्ये पण मी सांगितलं होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. सिंपल लँग्वेज मध्ये दिस इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. ठीक आहे ना. याला बघा डायरेक्टली असं लिहिलं तरी चालेल. हा, डायरेक्टली हे बघ रे, 18 डेल्टा EN रेज टू पॉवर 1.4. बघ ना, हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सच आहे ना. ठीक आहे ना. याला पण तसं लिहिता येईल, याला पण लिहिता येईल. बघा इथं पुढे लिहितो. हे असं लिहिता येईल बघ तुला, 16 डेल्टा EN प्लस 3.5 डेल्टा EN स्क्वेअर. याच इक्वेशनला डायरेक्टली असं लिहिलं तरी चालू शकतं, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. हां, महत्वाची गोष्ट मी बोलत होतो, हा डिफरन्स काढत असताना कधीही काय करायचं तुला? मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू. मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू, किंवा इथंच लिहू आपण. ठीक आहे. चाय ए शुड बी ग्रेटर दॅन चाय बी. चाय ए शुड बी ग्रेटर दॅन चाय बी. हे इक्वेशन्स केव्हा व्हॅलिड असणार आहेत? जेव्हा ए या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बी या ॲटमपेक्षा मोठी असेल, तेव्हाच हे दोन्ही इक्वेशन व्हॅलिड असतील. ठीक आहे. लक्षात येते मी काय म्हणतो? काय म्हणालो मी? की मला समजा एक बॉन्ड दिला, एखादा बॉन्ड दिला मला, समजा मला कार्बन क्लोरीन बॉन्ड दिला. मला म्हणलं सांगा याच्यात किती टक्के पोलार नेचर आहे. कसं काढणार मी? दोन्हीपैकी मला कुठलीही एक चॉईस असेल ती अडॉप्ट करावी लागेल. या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकणार मी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सची व्हॅल्यू टाकणार, कॅल्क्युलेशन करणार. मला मिळणार उत्तर कशात असेल? पर्सेंटेजमध्ये असेल. चाय ए म्हणजे काय आहे? ए ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. चाय बी म्हणजे काय आहे? बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. प्रोव्हाइडेड या इक्वेशनमध्ये ए ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बी पेक्षा मोठी आहे. ठीक आहे का? आता महत्वाची गोष्ट, समजा मी क्वेश्चन वाचला, न्यूमरिकल प्रॉब्लेम मी वाचला. ठीक आहे. की बाबा कॅल्क्युलेट पर्सेंटेज ऑफ पोलार नेचर, पोलार कॅरेक्टर, अशी काही वर्डिंग असू शकते. आयोनिक नेचर, आयोनिक कॅरेक्टर कॅल्क्युलेट करा म्हणलं, तुम्ही हे इक्वेशन वापरूच नका. फर्स्ट इक्वेशन, डोंट यूज फर्स्ट इक्वेशन. का वापरायचं नाही? का सांगितलं मग? ठीक आहे. बघ रे, या दोन्ही सायंटिस्टनी पोलार नेचर कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रयत्न केले, तिथून मिळालेला हा रिझल्ट आहे. आपण हे का वापरायचं नाही? कारण इथून कॅल्क्युलेट करणं खूप अवघड असणार आहे. बघणार आहे, पॉवर 1.4 आहे, पॉवर 1.4 आहे, कसं येईल आपल्याला काढता? सांगता येईल का कोणाला? सांग रे. 2 raised to power 1.4 सांगतो कुणी? सांगता येईल का रे? इम्पॉसिबल. इम्पॉसिबल नाही, पॉसिबल आहे, पण त्यासाठी खूप मोठं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आय हॅव टू टेक द हेल्प ऑफ लॉग टेबल. मला लॉग टेबलचा वापर करावा लागेल. लॉग टेबलचा वापर केला की हे सॉल्व्ह करता येतं. मला येतं, मला तर येतं बाबा. लॉग टेबल वापरून मला हे सॉल्व्ह करता येऊ शकतं. लक्षात ठेवा, नीट एक्झाम असेल किंवा जेई एक्झाम असेल, या दोन्ही एक्झाममध्ये लॉग टेबल अलाउड नसतो.
लॉग टेबल अलाउड नसतो म्हणून असे हेवी कॅल्क्युलेशन विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल अलाउड नसल्यामुळं पेपरमध्ये आपल्याला करता येत नाहीत, म्हणून आपल्याला इझी वेनं जावं लागतं. म्हणून म्हणतोय मी न्यूमरिकल वाचल्यानंतर डोंट यूज दिस इक्वेशन, यूज दिस इक्वेशन. कारण इथं बघा, इथं पॉवर 1 आहे, इथं पॉवर 2 आहे, तुला स्क्वेअर तर करता येईल ना रे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. सो वी हॅव टू सॉल्व क्वेश्चन्स युजिंग सेकंड इक्वेशन. आणि हे वापरलं काय आणि हे वापरलं काय, उत्तर एकसारखंच येतं. म्हणून ऑलवेज आपण क्वेश्चनमध्ये म्हणत नसतं रे की हेच वापर म्हणून, आपल्या मनावर आहे. 2 चॉईस आहे, दोन्हीपैकी एक आपण सिलेक्ट करायचं ठरवलं. सेकंड का सेकंड, कारण इझी आहे, इथलं कॅल्क्युलेशन इझी आहे. तुम्ही म्हणाल हे तर मोठं दिसायला आणि इझी म्हणाले सर. अरे हे पॉवर बघ, 1.4 पॉवर आहे, 1.4 पॉवर असं काढता येत नसतो. ठीक आहे का. मी न्यूमरिकल सॉल्व करून दाखवणार आहे, जेणेकरून मला काय म्हणायचं हे तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल. ठीक आहे का. एवढं सगळं व्यवस्थित लिहून घ्या, मग लगेच आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम्सला सुरुवात करू. चला एक न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करू, त्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की नेमकं माझं म्हणणं काय आहे. ठीक आहे. राईट डाऊन. कॅल्क्युलेट percentage of polar character nature सगळं एकच, polar character or ionic character. आता नेचर वापरतो वाटलं तर. ठीक आहे ना, कारण क्वेश्चन मध्ये काही असू शकतं, हे असेल किंवा हे असेल. आयोनिक नेचर ऑफ following bonds. ठीक आहे. तर एक मी सॉल्व करून दाखवणार आहे, 2 तुम्हाला मी होमवर्क साठी न्यूमरिकल देणार आहे. ठीक आहे. तर बघा, हायड्रोजन फ्लोरीन बॉन्ड. मला हायड्रोजन फ्लोरीन बॉन्ड मध्ये नेमकं किती पोलार कॅरेक्टर आहे, नेमकं किती आयोनिक कॅरेक्टर आहे, हे कॅल्क्युलेट करायचे मॅथमॅटिकली. ठीक आहे का. बघा मग फॉर्म्युला हॅन्नी स्मिथ रिलेशनचा वापर करायचा. मी सांगितलं पॉलिंगनं अवघड जातं, कारण पॉवर मध्ये 1.4 आहे. ठीक आहे. बघा, पर्सेंटेज पोलार कॅरेक्टर इक्वल टू, फॉर्म्युला असा आहे 16 इंटू चाय ए मायनस चाय बी, चाय ए माइनस चाय बी प्लस 3.5 चाय ए माइनस चाय बी स्क्वेअर. ठीक आहे. टाकू तू व्हॅल्यूज. 16 इंटू चाय ए माइनस चाय बी. ठीक आहे. आता बघा, मी म्हणलं मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू. मला सांगा हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती रे, 2.1. किती रे पॉलिंग स्केलवर. आपलं सगळं डिस्कशन पॉलिंग स्केलच्याच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचं आहे. बघा, हा पूर्ण पॉइंटच पॉलिंग स्केलच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूवरती बेस्ड आहे. हायड्रोजनची व्हॅल्यू किती आहे, 2.1. फ्लोरीनची किती आहे, 4. फ्लोरीनची किती आहे, 4. पण मी म्हणलंय तुम्हाला मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू कधीही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढत असताना 4 मायनस 2.1 प्लस 3.5 4 मायनस 2.1 स्क्वेअर. ठीक आहे. आता याला कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू. हे असं होईल 16 इंटू हे येतं 1.9 प्लस 3.5 1.9 चा स्क्वेअर, 1.9 चा स्क्वेअर. ठीक आहे. आता तुम्ही जर 16 न 1.9 ला मल्टिप्लाय केलं, तुम्ही काय करा 16 मल्टिप्लाइड बाय 19 करा. हे तर 304 पण मला डेसिमल प्लेस करावं लागेल नाही. 30.4 प्लस 3.5 इंटू 19 चा स्क्वेअर किती असतो रे, 361. किती असतो, 361. 2 डेसिमल प्लेसेस मला प्लेस करावे लागतील. 3.61 किती येईल, 3.61. मान्य आहे का. 1.9 चा स्क्वेअर 3.61.
आता हे जर कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न केलात, हे पूर्ण कॅल्क्युलेशन जर केलं म्हणजे हे गुणाकार करणे, ठीक आहे ना, गुणाकार करणे आणि हे परत ॲडिशन करणे, तुमचा आन्सर येतं बघा 43.73%. याच्या जवळपास आलं पाहिजे. ऑप्शन केमिस्ट्रीमध्ये अप्रॉक्सिमेट आन्सर्स काढायचे असतात रे, असं नसतं एक ऑप्शन 43.7, दुसरं 43.8, तिसरं 43.9. नाही, एक 43, दुसरं डायरेक्ट 3, एक 50, एक 80, लांब लांब ऑप्शन असतात. तुझ्या उत्तरामध्ये 4 जरी आलं ना कॅल्क्युलेशन करताना, तुला समजून जातं की हेच माझं फायनल आन्सर आहे. तर किती टक्के हायड्रोजन फ्लोरीनचा बॉन्ड किती टक्के पोलार आहे किंवा किती टक्के आयोनिक आहे? 43.73%. ठीक आहे ना. हे पर्सेंटेज मी आता याचं कन्क्लुजन लिहिणार आहे. कन्क्लुजन ऐका व्यवस्थित. आता बघा याचं कन्क्लुजन. देअरफॉर HF bond is 43.73% ionic. 43.73% तो बॉन्ड झाला आयोनिक, कारण त्याच्यातलं आयोनिक नेचर इतकं आलंय. देअरफॉर HF bond is 100 minus 43.73% कोव्हॅलंट. काय म्हणालो लक्ष द्या रे व्यवस्थित. आपण काढलं आयोनिक नेचर किंवा पोलार नेचर, ते किती आलं? 43.73%. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे टोटल पर्सेंटेज किती असतं रे? 100 असतं ना. जर 100 पैकी 43.73% आयोनिक नेचर असेल, उरलेलं कोण असेल? कोव्हॅलंट नेचर. कारण बेसिकली तर तो बॉन्ड कोव्हॅलंटच आहे ना. बॉन्ड कोव्हॅलंट होता पण त्याच्यात आयोनिक नेचर आलं होतं. बेसिकली हायड्रोजन क्लोरीन बॉन्ड कसं आहे? म्युच्युअल शेअरिंग मधून झालेला आहे. तो बॉन्ड म्युच्युअल शेअरिंग मधून झालेला तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे. बेसिकली कोव्हॅलंट बॉन्ड आहे, पण त्या कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये आयोनिक नेचर किती एंटर झालेलं आहे? 43.73. एवढं काय एंटर झालंय? कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे. म्हणून तर याला इम्प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणलं ना रे. प्युअर नाहीये हा कोव्हॅलंट बॉन्ड, प्युअर नाहीये. कसं आहे? इम्प्युअर आहे. इम्प्युअर आहे. ठीक आहे. एवढं टक्के आयोनिक नेचर आहे म्हणजे या दोघांची वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर येईल जवळपास हे येतं बघा 56.27% कोव्हॅलंट नेचर असेल. ठीक आहे ना. हा बॉन्ड इतक्या टक्क्यानं कोव्हॅलंट आहे, इतक्या टक्क्यानं आयोनिक आहे. जे पर्सेंटेज मोठं तो त्या बॉन्डचा प्रकार. मोठं पर्सेंटेज आयोनिकचं आहे का कोव्हॅलंटचं आहे? कुठले? कोव्हॅलंटचं आहे. हे मोठं आहे ना. म्हणजे हा बॉन्ड बेसिकली कोणता आहे? बेसिकली बॉन्ड कोणता आहे? कोव्हॅलंट. बॉन्ड कोव्हॅलंटच आहे पण तो इम्प्युअर आहे. प्युअर नाही आहे तो, इम्प्युअर बनलाय. का बनलाय? व्हॉट इज द रिझन? हे येण्याचं रिझन काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळं त्याच्यामध्ये आयोनिक नेचर इंट्रोड्यूस झालेलं आहे. ठीक आहे का. बॉन्ड कोव्हॅलंटच आहे, बेसिकली बॉन्ड कोव्हॅलंटच आहे, पण त्यामध्ये इतका टक्के आयोनिक नेचर आलंय, त्याच्यातलं कोव्हॅलंट नेचर आणखी जास्तच आहे ना. जास्तच आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची शेअरिंग बंद झालेली नाही, इलेक्ट्रॉन शेअर होता येतच. बॉन्ड कोव्हॅलंटच आहे. माझा पॉइंट लक्षात घ्या. बघा पॉइंट लक्षात घ्या. मी कन्क्लूड काय करतोय, हे पर्सेंटेज काढलं आपण, हे मिळालं मला 43% ऑलमोस्ट. याचा मिनिंग काय निघाला की बाबा या बॉन्डमध्ये जवळपास इतकं टक्के आयोनिक नेचर आहे. राहिलेलं काय असेल मग? कोव्हॅलंट नेचर. ठीक आहे. ते जास्त आहे ना, ते जास्त आहे. म्हणजे बॉन्डचा टाईप कुठलं आहे? कोव्हॅलंटच आहे. बॉन्ड इज कोव्हॅलंट. HF बॉन्ड कोव्हॅलंटच असतो पण तो प्युअर कोव्हॅलंट नसतो. प्युअर नसतो. कसा असतो मग? इम्प्युअर असतो. त्याच्यात थोडं आयोनिक नेचर आहे, थोडं कोव्हॅलंट नेचर आहे, पण नक्कीच कोव्हॅलंट नेचर हे आयोनिकपेक्षा जास्त आहे. तर तुम्हाला एक्झामिनर पर्सेंटेज आयोनिक नेचर काढा म्हणू शकतो. त्यासाठी फॉर्म्युला आहे. पर्सेंटेज कोव्हॅलंट नेचर पण काढा म्हणलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. आयोनिक नेचर तू काढलंस, कोव्हॅलंट नेचर कसं काढशील इथं लिहू का? बघा. देअरफॉर पर्सेंटेज पोलार कॅरेक्टर और आयोनिक कॅरेक्टर. हे पोलार कॅरेक्टर और आयोनिक नेचर असं लिहितो मी इथं. हे आयोनिक नेचर काढलं आपण. पर्सेंटेज कोव्हॅलंट नेचर
कोव्हॅलंट नेचर कसं काढायचं असतं सांगा सर. सिंपल आहे. जे उत्तर आलं ते 100 मधून सबस्ट्रॅक्ट करून टाका. 100 मायनस 43.73 किती येतं हे 56.27% इतका टक्के कोव्हॅलंट नेचर. पॉइंट लक्षात आला का? लक्षात आला का रे? एक क्वेश्चन मी सॉल्व केला एचएफचा. तुम्हाला मी 2 न्यूमरिकल देणार आहे. सगळ्यांनी आज ते सॉल्व करायचे आहेत. 2 असतील कुठले बघा. दुसरं द्यायलो तुम्हाला मी HCl या बॉन्डचं आयोनिक नेचर किंवा पोलार नेचर काढा. ठीक आहे का? आणि तिसरं हे ट्राय करा. OH करा. OH ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड. हे मी केलंय. तुम्हाला 2 असतील HCl आणि OH. हे होमवर्क असेल हा. होमवर्क एवढं सॉल्व करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे का? कराल ना एवढं सॉल्व? सेम हाच पॅटर्न वापरा. हॅनी स्मिथ रिलेशन घ्या. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज घेऊन न्यूमरिकल सॉल्व करा. ओके हां ठीक आहे ना? समजलाय मग पोलार नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड हा पॉइंट. काय काय पाहिलं याच्यामध्ये? 2 प्रकारचे कोव्हॅलंट बॉन्ड असतात, पोलार, नॉन पोलार. पोलार कधी तयार होतो? जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 0.5 पेक्षा जास्त असतो. नॉन पोलार 0.5 किंवा त्यापेक्षा कमी असतो. म्हणजे सगळा खेळ कशाचा आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सचा आहे. जेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मोठा तेवढं पोलार नेचर देखील मोठं. रिलेशन डायरेक्ट. पहिला पॉईंट तो सांगितला ना मी इम्पॉर्टंट नोटमध्ये. आणि हे दुसरं पाहिलं की बाबा मॅथमॅटिकली हाऊ टू कॅल्क्युलेट पोलार नेचर और आयोनिक नेचर. तर मी 2 चॉईस तुम्हाला सांगितल्या होत्या. एक होतं पॉलिंगचं इक्वेशन आणि दुसरं हॅनी स्मिथ इक्वेशन. पॉलिंग इक्वेशन वापरायचं नाही कारण पॉवरमध्ये 1.4 आहे, ते आपल्याला सॉल्व करता येत नाही. आपण कधीही न्यूमरिकल आला तर हॅनी स्मिथ रिलेशनच वापरणार. काय ते इक्वेशन? 16xa xb प्लस 3.5xa xb स्क्वेअर. सॉरी मीच एक्स म्हणलं. एक्स नाही आहे रे ते. काय ते? चाय. 16 चाय ए मायनस चाय बी प्लस 3.5 चाय ए मायनस चाय बी स्क्वेअर. ठीक आहे का? इथून तुम्हाला मिळेल पर्सेंटेज आयोनिक कॅरेक्टर. जर क्वेश्चनमध्ये कोव्हॅलंट पर्सेंटेज काढा म्हणलं, आलेल्या आन्सरला काय करायचं? 100 मधून सबस्ट्रॅक्ट करायचं. तुम्हाला मिळून जाईल कोव्हॅलंट. का बरं 100 मधून सबस्ट्रॅक्ट करायचं? अरे कारण बेसिकली बॉन्ड तर कोव्हॅलंटच होता ना तो. कोव्हॅलंट मध्ये आयोनिक कॅरेक्टर आलं होतं. म्हणजे आयोनिक प्लस कोव्हॅलंट 100 असतं. अशा भाषेत बोललं तरी चालेल. पोलार बॉन्ड हा इम्प्युअर असतो, त्याच्यात आयोनिक कॅरेक्टर आलेलं असतं. नॉन पोलार हा प्युअर असतो. कसा असतो? प्युअर असतो. लक्षात आलंय? तर हा पॉइंट आपला संपलाय. लगेच मी जातोय आता पुढच्या पॉइंटकडे. थेरीज ऑफ कोव्हॅलंट बॉन्डिंग. ठीक आहे का? नोट करा फटाफट एवढं. ते होमवर्कचे क्वेश्चन सॉल्व करा. पाहता पुढचा पॉइंट. मी जेव्हा कंटेंट तुम्हाला डिक्टेट केलं होतं ना त्यावेळेस सांगितलं होतं थेरीज ऑफ कोव्हॅलंट बॉन्डिंग इज हार्ट ऑफ दिस टॉपिक. हा असा पॉइंट आहे ज्या पॉइंट शिवाय कुठल्याच एक्झामचा पेपर निघत नाही. भले ती मग नीट एक्झाम असेल, नाही जेई एक्झाम असेल, नाही आणखी कुठली एक्झाम असू द्या. कुठल्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये केमिकल बॉन्डिंगचा जर क्वेश्चन टाकायचा झाला ना, पहिली पसंती या पॉइंटला असते. थेरीज ऑफ कोव्हॅलंट बॉन्डिंग. ठीक आहे का? आणि खूप मोठा पॉइंट आहे आपला हा. खूप मोठा पॉइंट आहे. इन आवर सिलेबस 3 theories which explain structure bonding and properties of covalent compounds. कोव्हॅलंट कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज असतील किंवा स्ट्रक्चर असेल किंवा बॉन्ड नेमका कसा तयार होतो
एक्सेट्रा, हे सगळं एक्सप्लेन करण्यासाठी टोटल 3 थेरीज प्रपोज्ड आहेत. तर त्या थेरीज कुठल्या आहेत? पहिली थेरी आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, ठीक आहे, याला शॉर्ट मध्ये व्हीबीटी असं म्हणलं जातं. व्हीबीटी, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, ठीक आहे ना. दुसरी थेरी आहे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. याला पण एक शॉर्टकट वे आहे लिहिण्याचा, VSEPR थेरी, ठीक आहे ना. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी, ठीक आहे. आणि तिसरी थेरी आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. याला शॉर्टकटमध्ये असं लिहिलं जातं MOT. MOT. आताची जी नीट एक्झाम झाली 2020 त्याच्यामध्ये MOTचा त्यांनी क्वेश्चन टाकला होता. मागच्या वर्षी VSEPRचा होता, VBTचा पण होता, ठीक आहे. मी म्हणतोय ना तुम्हाला, गॅरंटीनं सांगतो रे, गॅरंटीनं सांगतोय, तुला हा पॉइंट परफेक्ट करावाच लागेल, करावाच लागेल, ठीक आहे. डू ऑर डाय असा हा कन्सेप्ट आहे, आलंच पाहिजे सगळ्यांना, याच्याशिवाय पेपर निघत नाही, ठीक आहे का. आणि बाकी सगळ्या टॉपिकमध्ये या थेरीजचा आपल्याला संदर्भ पाहायला मिळतो, त्यामुळे व्यवस्थित एकदम परफेक्ट करायचा हा पॉइंट. काय आपल्याला याच्यात स्टडी करायचं, थोडक्यात थीम सांगतोय मी. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, VBT, ठीक आहे. याचे परत याच्या 2 थेरीज आहेत. एक ओल्ड VBT आहे आणि नंतर मॉडिफाईड VBT आहे. ओल्ड VBT आणि मॉडिफाईड VBT. काय फरक या दोन्हीमध्ये? ओल्ड व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय सांगते की बाबा कोव्हॅलंट बॉन्ड नेमका कसा तयार होत असतो, तर ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात, ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात त्यांचा ओव्हरलॅप होतो. ओव्हरलॅप, ॲटॉमिक ऑर्बिटलचा ओव्हरलॅप होणे म्हणजे ते एकमेकांवर आदळणे. साध्या भाषेमध्ये 2 ऑर्बिटल येतात, ॲटॉमिक ऑर्बिटल्स येतात, एकमेकांबरोबर त्यांची टक्कर होते, त्याला काय शब्द दिलाय त्यांनी? ओव्हरलॅप. ॲटॉमिक ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपिंग मधून बॉन्ड तयार होत असतो असं म्हणणं आहे ओल्ड VBTचं, जुन्या VBTचं. नंतर त्याला मॉडिफाय करण्यात आलं, ठीक आहे ना. हिटलर आणि लंडन सायंटिस्टनी ओल्ड VBT दिली, पॉलिंग आणि स्लॅटर या सायंटिस्टनी त्याला थोडंसं मॉडिफाय केलं, मॉडिफाईड VBT आली. याच्यात आला हायब्रिडायझेशन. ऐकलं असेल आतापर्यंत तुम्ही, हायब्रिडायझेशन हे आलं याच्यामध्ये. हायब्रिडायझेशनचा कन्सेप्ट आला. मॉडिफाईड VBT म्हणजेच काय रे? हायब्रिडायझेशनचा कन्सेप्ट आला. SP, SP2, SP3, SP3D, SP3D2, SP3D3, DSP2, D2 SP3, D3 SP3, सो ऑन. D3S, बरेच टाईप आहेत. हायब्रिडायझेशन म्हणजेच मॉडिफाईड VBT. हे डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे आपल्याला, ठीक आहे का. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, इथं ऑर्बिटलचा ओव्हरलॅप होतो, इथं ॲटॉमिक ऑर्बिटलचा ओव्हरलॅप कन्सिडर केला जातो, इथं हायब्रिड ऑर्बिटलचा ओव्हरलॅप कन्सिडर केला जातो. इथं ॲटॉमिक ऑर्बिटल, इथं हायब्रिड ऑर्बिटल. परत VSEPR थेरी, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी, याच्यात सांगण्यात आलं की बाबा लोन पेअर आल्यामुळं त्या मॉलिक्यूल किंवा आयनच्या जॉमेट्रीवर नेमका काय परिणाम होतो, बॉन्ड अँगलवर नेमका काय परिणाम होतो, एक्सेट्रा एक्सेट्रा, ते या थेरीचं म्हणणं आहे, ठीक आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी ही हटके थेरी आहे, सगळ्यात वेगळी थेरी आहे. ही थेरी काय म्हणते, बॉन्ड तयार होत असताना काय होत असतं, ॲटॉमिक ऑर्बिटलची एक वेव्ह असते. वेव्ह फंक्शन माहिती आहे ना तुम्हाला. ॲटॉमिक ऑर्बिटल वेव्ह असते, ठीक आहे ना. एका ॲटॉमिक ऑर्बिटलची वेव्ह येते, दुसऱ्या ॲटॉमिक ऑर्बिटलची वेव्ह येते, 2 वेव्हचा इंटरफरन्स होतो. इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला बॉन्ड तयार होतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला बॉन्ड तयार होत नाही, वगैरे वगैरे असं या थेरीचं म्हणणं आहे, ठीक आहे.
तर ही झाली बेसिक आयडिया की आपल्याला स्टडी काय करायचं. एखाद्या शहाण्यानं असा मिनिंग कोणी काढू नका की सरांनी तिन्ही थेरी संपवून टाकल्या. नाही रे, नाही 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 नाही, एका थेरीला जवळपास एक आठवडा लागतो. मी फक्त इंट्रोडक्शन देतोय की बाबा आपल्याला नेमकं स्टडी काय करायचंय. ठीक आहे का. एका थेरीला कमीत कमी 4 ते 5 तर लेक्चर लागतात बघा. एकदम डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत आणि याच्यावरच खरे MCQs तयार होतात. आपण आतापर्यंत जेवढा टॉपिक स्टडी केला ना त्यात एवढे असे काही भारी MCQs तयार होत नाहीत. भारी. ठीक आहे. म्हणून DPP वगैरे तुम्हाला खूप कमी दिलं. एकच दिले DPP. अरे काही क्वेश्चन तयारच होत नाही. थेरी होती ना सगळी. आता इथं खरे क्वेश्चन्स तयार होतात. इथून पुढे भरपूर DPP मिळतील. ठीक आहे का. चला, इंट्रोडक्शन झालंय. उद्याच्या क्लासमध्ये मी सुरुवात करणार आहे या थेरीला, व्हॅलेन्स बॉन्ड थेरीला. पाहूयात उद्या मग. चला, थँक्यू.